नमस्कार. लोकशाही विशेष मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज मुख्यत्वे आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत त्या विषयाचाच गाभा आहे, तो म्हणजे की गनिमी कावा की हात मिळवणी. त्याला कारणही तसंच घडलंय, कारण राज्यातली एक महत्त्वाची घटना जी सगळ्यांचं लक्ष वेधतीये. ज्या बैलगाडा शर्यतीला पोलीस आणि प्रशासनानं कसून विरोध केला, ती बैलगाडा शर्यत ठरलेल्या जागेपासून अवघ्या 5 ते 6 किलोमीटरवर घेण्यात आली आणि 10,000हून अधिक लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. बैलगाडा शर्यतीवरती कायद्यानं बंदी असताना हजारोंच्या उपस्थितीमध्ये शर्यत होते. याचा अर्थ काय? या आयोजकांचा हा गनिमी कावा म्हणायचा की आयोजक आणि पोलिसांची हात मिळवणी समजायची, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. पाहुयात याच संदर्भातला आमचा विशेष वृत्तांत आणि त्यानंतर मान्यवरांबरोबर सखोल चर्चा. तुम्ही सर्वजण जिथं 10-15 किलोमीटर चालत या ठिकाणी पोहोचलेला आहात, त्याबद्दल तुमचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कडक पोलीस बंदोबस्तानंतर ही बैलगाडा शर्यत झालीच कशी? संचारबंदी असतानाही हजारो लोक शर्यतीसाठी जमले कसे? झरेगावऐवजी जवळच वाघवाडीमध्ये शर्यत झाली. जिल्हाधिकाऱ्यांकडून गुन्हे दाखल करण्याचे आदेश. हे सर्व सहजपणे झालं की नियोजनपूर्वक? शुक्रवारी सांगली जिल्ह्यातल्या झरेगावमध्ये काय होणार याकडे संपूर्ण राज्याचे डोळे लागले होते, कारण या गावात बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं होतं. त्यामुळे गावात प्रचंड फौजफाटा होता. अखेर आयोजकांनी झरेगावमध्ये बैलगाडा शर्यत केलीच नाही. पण झरेगाव पासून 5 ते 6 किलोमीटरवर वाघवाडीत अगदी नियोजन केल्याप्रमाणे सकाळी 6 वाजता शर्यत झाली आणि त्यानंतर सगळेच हादरले. मात्र ही शर्यत आपण घेतली नाही असा पवित्रा यानंतर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतलाय. पोलीस आणि शेतकरी यामध्ये संघर्ष उभा राहू नये याचा विचार करून आम्ही झरेगावामध्ये शर्यत घेतली नाही. परंतु काही शेतकरी वेगवेगळ्या भागातून इकडे आले होते, त्यांनी इकडे शर्यत घेतलेली आपल्याच टीव्हीच्या माध्यमातून आम्ही बघितलं आणि आम्हाला चालत यायला जवळजवळ 1.5-2 तास इकडे लागले, कारण सगळीकडचे रस्ते बंद आहेत. आणि त्या शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्यायला पाहिजेत की राज्य सरकारनं या विषयामध्ये गांभीर्यतेनं लक्ष घालून लवकरात लवकर बैलगाडा शर्यत चालू व्हाव्यात यासाठी प्रयत्न करावेत, एवढीच मायबाप सरकारला आमची हात जोडून विनंती आहे. राज्यात बैलगाडा शर्यतीला बंदी असताना शर्यतीचं आयोजन केलं म्हणून अखेर जिल्हा प्रशासनानं चौकशीसह गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेत. शर्यती संदर्भामध्ये ऑलरेडी पोलीस बंदोबस्त किंवा प्रशासनामार्फत संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे शर्यत मोठ्या प्रमाणात जी शर्यत आयोजित करण्यात आली होती ती झालेली नाही. परंतु काही रिपोर्ट्स जे आलेले आहेत की प्रतिकात्मक स्वरूपामध्ये काही तिथे शर्यत झालेली 3-4 बैलगाड्या पळवल्या गेल्या. या संदर्भामध्ये पोलीस अधीक्षकांशी माझं बोलणं झालेलं आहे. याची संपूर्ण सखोल चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई पोलीस प्रशासनामार्फत केली जाते. मात्र सर्वोच्च न्यायालयानं 2014 पासून बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली आहे. ही बंदी उठवण्यासाठी राज्य सरकार काहीच प्रयत्न करत नाहीये असा आरोप यावेळी शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी केला. सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका त्या ठिकाणी पेंडिंग आहे. तुम्ही त्याच्यावरती वकिलांची फौज उभा करून 2 वर्षामध्ये एकही सुनावणी घेऊ शकला नाही. याचा अर्थ की राज्यातल्या जनतेचा आवाज दाबायचा, राज्यातल्या जनतेला गुलामगिरीमध्ये ठेवायचं आणि खऱ्या अर्थानं आजची जी लढाई आहे ही प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी ही लढाई आहे. आता या शर्यतीच्या निमित्तानं अनेक प्रश्न उपस्थित होतात. झरेगावसह परिसरातील 9 गावांमध्ये संचारबंदी असताना हजारो लोक जमले कसे? झरेगाव पासून 5 ते 6 किलोमीटरवर स्पर्धा होते, याचा पोलीस आणि प्रशासनाला पत्ता कसा लागला नाही? की शर्यतीला विरोध न करता होऊ द्यावी आणि संघर्ष टाळायचा ही सरकारची भूमिका होती. आता सरकार गुन्हे दाखल करणार तरी कोणावर? आणि अशा पद्धतीने राज्यातल्या गावांमध्ये बैलगाडा शर्यती होऊ लागल्या तर त्यांना आवर कसा घालायचा? वास्तविक हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे यातून कायदेशीर मार्ग काढायला हवा.
असं असताना शर्यती आयोजित करून निषेध व्यक्त करणं योग्य आहे का? संजय देसाई, लोकशाही न्यूज, सांगली. तर खऱ्या अर्थानं हा गनिमी कावा होता की मग हातमिळवणी होती, या प्रश्नाचं उत्तर आपण शोधणार आहोत या सर्व मान्यवरांबरोबर, ज्यांना आज आपण आमंत्रित केलेलं आहे. कायदेतज्ञ ॲडव्होकेट अमित शिंदे, शेतकरी नेते सदाभाऊ खोत, खुद्द शेतकरी सागर टाकळकर आणि काँग्रेस प्रवक्त्या हेमलता पाटील देखील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. सदाभाऊ, मला तुमच्यापासून सुरुवात करायची आहे, कारण आपण प्रत्यक्षदर्शी होतात आज झालेल्या या संपूर्ण घटनेचे. खऱ्या अर्थानं हा गनिमी कावा आखण्यात आलेला होता की मग हातमिळवणी होती, की एका बाजूला बंदी असल्याचं सोंग आणायचं आणि दुसरीकडे ही शर्यत घडवून आणायची? सदाभाऊ, मला वाटतं की या ठिकाणी हातमिळवणी कुणाबरोबर करून शेतकऱ्यांनी शर्यती पार पाडल्या हे म्हणणं खऱ्या अर्थानं तिथं जमलेल्या 10,000 पेक्षा जास्त आणि बैलगाडा धारक आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा तो अपमान होईल. कसा? पोलीस प्रशासनानं 15 किलोमीटर परिघामध्ये पूर्णपणे नाकाबंदी केलेली होती. रस्ते चौक्या बसवलेल्या होत्या आणि स्थितीमध्ये ही स्पर्धा आम्ही होऊ देणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतलेली होती. आणि आमच्या हे लक्षात आलं की जो काही आम्ही तिथं ट्रॅक बनवलेला होता आमदार गोपीचंद पडळकर यांनी, तो ट्रॅक पूर्णपणे उघडून टाकण्यात आलेला होता. तिथं मोठा पोलीस बंदोबस्त, अगदी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यापर्यंतची ठिकाणी केली गेली होती. आणि मग शेतकऱ्यांच्या समोर महाराष्ट्रातनं कर्नाटकामधून शेतकरी आलेला होता, बैलगाडा धारक आलेला होता आणि यांच्या गेली 11 वर्षाची ही कटकट आहे की आम्हाला न्याय मिळणार कधी, आणि जर आम्हाला न्याय मिळणार नसेल तर प्रत्येक गोष्ट ही न्यायालयात गेली की न्यायालयाकडे बोट दाखवायचं आणि किती वर्ष हे सगळं चालत राहणार. मग आम्ही 11 वर्ष ही बैल नुसतीच पोसायची का? त्यांना खाद्य, चारा, वैरण, पाणी आम्ही नुसतं घालत राहायचं का? देशी गाय ही काही दुधाळ गाय नाही, ही 3, 4, 5 येतामध्ये 1-2 खोंड देत असते आणि त्याच्यावरती शेतकरी शेतमजुराचा उदरनिर्वाह होत असतो. आणि म्हणून या अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आलेला जो काही शेतकरी होता त्यांनी एक 7-8 किलोमीटर वरती स्वतः जाऊन उत्स्फूर्तपणानं त्या ठिकाणी मैदान भरवलं. आणि मग पहाटे 5 वाजता मी आणि आमदार गोपीचंद पडळकर कार्यकर्ते आम्ही ते मैदान पाहायचं म्हणून आम्ही पायी निघालो तर स्पर्धा झालेल्या होत्या. लोक तिथून निघून गेलेले होते. म्हणजे खऱ्या अर्थानं जनतेच्या मनामध्ये प्रचंड असा हा एक मोठा असंतोष. बरं सदाभाऊ, जे काय घडलं हे सदाभाऊंमुळे आणि गोपीचंद पडळकर यांच्यामुळे घडलं नाही असं आपण म्हणताय. हेमलता पाटीलजी, यावरती आपण विश्वास ठेवायचा का? सदाभाऊ यांचं म्हणणे की शेतकऱ्यांवरती अन्याय होतो म्हणून शेतकऱ्यांना अशा प्रकारचा मार्ग चोखाळावा लागला आणि त्यामुळे सदाभाऊ त्या ठिकाणी नाही पोहोचले किंवा त्यांनी ऑर्गनाईज नाही केलं, पडळकरांनी नाही केलं. मग हेमलता पाटीलजी हे कोणी केलं? 2-3 दिवसामध्ये सदर शर्यतीवरती सरकारने पहिली गोष्ट म्हणजे बंदी आणली नव्हती. सदाभाऊ, येतो ना मी आपल्याकडे. सरकारची पण बाजू आपण आज ऐकणं महत्वाचं आहे, कारण हातमिळवणीचा आरोप हा फक्त शेतकऱ्यांवर नव्हे किंवा आयोजकांवर नव्हे तर पोलिसांवरती आणि सरकारवरती देखील होऊ शकतो. सदाभाऊ, मी येतो ना आपल्याकडे. हेमलताजी, अशी अवस्था खऱ्या सदाभाऊ, माझा आवाज आपल्यापर्यंत जर येत असेल तर मी आपल्याला थोडं थांबायची विनंती करतोय. आपल्याकडे मी पुन्हा एकदा येणारच आहे सदाभाऊ. हेमलताजी, विशालजी, सगळ्यात महत्वाचं म्हणजे सदरची शर्यतीला परवानगी सरकारने नाकारली नव्हती ही पहिली गोष्ट. एक संस्था न्यायालयात गेल्यामुळे सदरच्या शर्यतीला न्यायालयाने परवानगी नाकारल्यामुळे पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी होता. परंतु आपण बघितलं की 2 ते 3 दिवसापासून पडळकरांनी ज्या पद्धतीची वक्तव्य केली. हेमलताजी, मी आपल्याला थोडं थांबवतोय. हेमलताजी, अगदी थोडं थांबवतोय. पीसीआर टीमला मी विनंती करेल, कदाचित सदाभाऊंपर्यंत आपला आवाज जात नाहीये. त्यांना फोनवरती जर सांगितलं तर ते थोडं थांबतील आणि इतरांचंही ऐकतील. हेमलताजी, बोलू आता मी. बोला बोला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सदर शर्यतीला सरकारने बंदी आणली नसती ही पहिली गोष्ट.
एक संस्था न्यायालयामध्ये गेली आणि न्यायालयाच्या निर्देशानुसार सदरच्या शर्यतीने ही बंदी आणली गेली आणि याबाबतची सगळी माहिती म्हणजे आता आपण सगळ्यांना माहीतच आहे. परंतु न्याय संस्थेवरती विश्वास ठेवायचा नाही किंवा न्याय संस्थेला महत्व द्यायचं नाही अशी भूमिका घेऊन गेल्या 2 ते 3 दिवसापासून पडळकरांची अतिशय चिथावणीपूर्ण वक्तव्य आहे. म्हणजे तुम्ही या काय होतं आम्ही बघतो, काय असेल त्याला मी फेस करेन आणि आपण ही शर्यत घेणारच, ही शर्यत झालीच पाहिजे, न्यायालयाचा अवमान होऊ नये या हेतूने आणि जबाबदारीने प्रशासनाने सर्व बंदोबस्त केला. संचारबंदी लागू केली, त्या ठिकाणी शेतकरी जमा होणार नाही याची काळजी घेतली. परंतु केवळ चिथावणीपूर्ण भाषण करून ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना उद्युक्त केलं गेलं की तुम्ही शर्यत घ्या, जे होईल ते आम्ही बघू. मला सगळ्यात महत्वाचं सांगायचंय की हा देश हा घटनेप्रमाणे चालतो आणि भारतीय जनता पक्ष घटना मानत नाही. त्यामुळे न्यायालयाच्या कुठल्याही निर्णयाचा आम्ही आदर करणार नाही. ही जी भूमिका होती ही अतिशय घातक होती. आता तुम्ही मला सांगा, ज्या पद्धतीने शेतकरी जमा झाले किंवा जमा करण्यात आले, ज्या पद्धतीने ही शर्यत आयोजित केली, यावेळेला पोलिसांचा रोल काय असायला हवा होता? पोलिसांनी लाठीचार्ज करायला पाहिजे होता? पोलिसांनी कशा पद्धतीने वर्तणूक करायला पाहिजे होती? जे काही त्या काळात शक्य होतं ते संयम पोलिसांनी ठेवला. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय की ज्यांनी या प्रकरणामध्ये चिथावणीपूर्ण वक्तव्य केलं किंवा ज्यांनी उद्युक्त केलं त्या सर्वांवरती कारवाई होईल, त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले जाईल आणि कडक कारवाई होईल. परंतु माझा सगळ्यात मोठा आक्षेप आहे की जेव्हा करोनाचा काळ आहे, जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहे, तेव्हा वागताना एक सामंजस्य कमीत कमी लोकप्रतिनिधींनी ठेवलं पाहिजे. जर लोकांना समजावून सांगितलं, चांगल्या भाषेत सांगितलं, योग्य गोष्टींची कल्पना दिली तर मला असं वाटतं की हे दृश्य होणार नाही. परंतु केवळ राज्य सरकारला विरोध करायचा, वातावरण कलुषित करायचं, शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण करायचा, एवढीच भूमिका घेऊन काही नेते हेमलताजी, सरकारची बाजू कळली, काँग्रेसची बाजू आम्हाला कळली आणि न्यायालयाचा कुठेही अवमान होऊ नये याची प्रत्येकाला काळजी घेणं गरजेचं आहे. मात्र यावेळेला प्रश्न उपस्थित होतो त्यावेळेला शेतकऱ्यांना पुढे केलं जातंय. खुद्द शेतकरी सागर टाकळकर आपल्यासोबत या चर्चासत्रामध्ये आहेत. सागरजी, आज जे घडलं त्याला शेतकऱ्यांचं समर्थन आहे का? एका बाजूला प्रशासकीय यंत्रणा कामाला लागलेली आहे, न्यायालयानं दिलेला निर्णय आहे आणि न्यायालयाचा आज अपमान केला गेला का आणि त्यासाठी आता शेतकरी जबाबदार धरले जातील का? कारण गुन्हे दाखल करा असं म्हणत असताना स्पष्टपणे माध्यमांना ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या गेल्या त्यात म्हटलं गेलं की शेतकऱ्यांची ही इच्छा होती, शेतकऱ्यांवर अन्याय होतोय म्हणून शेतकऱ्यांनी हा मार्ग निवडला. मात्र त्या ठिकाणी नेते मंडळी नंतर त्या ठिकाणी आलेले बैलगाडे किंवा बैल पाहण्यासाठी शेतकऱ्यांना समर्थन करण्यासाठी दाखल झाले. हा बनाव आहे असं वाटत नाही का सागर टाकरकर? साधारण तुमच्या सगळ्यांचं हे सगळं संभाषण ऐकल्यानंतर असं जाणवतं की शेतकऱ्यांपेक्षा गाडे बंद करायची घाई ही राजकारण्यांना जास्त होती आणि चालू करायची घाई देखील राजकारण्यांना जास्त आहे. जर शेतकऱ्यांनी हे नियोजन केलं, शेतकऱ्यांनी हे आयोजन केलं होतं तर ह्याचा सगळं श्रेय हे शेतकऱ्यांनाच द्यायला पाहिजे. एक ठराविक माणूस, एक ठराविक पक्ष घेऊन हा सगळा बनाव किंवा ह्या सगळ्याचं श्रेय घेण्यात मजा नाहीये. दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांवरती गेले 10 वर्ष अन्याय होतोच आहे. शेतकरी गेले 10 वर्षापासून ह्या गोष्टीला मागतातच आहेत की आम्हाला शर्यती चालू करा, आम्हाला शर्यती चालू करा. आम्ही या गोष्टीसाठी कायम पाठपुरावा करत आलेलो आहेत. आमच्या प्रवक्त्या, काँग्रेसच्या प्रवक्त्या पाटील मॅडम अशा म्हणाल्या आहेत की आता कोरोनाचा काळ आहे आणि ह्या कोरोनाच्या काळामध्ये आपण या सगळ्यांनी खूप समंजसपणे वागलं पाहिजे. तर माझी शेतकरी म्हणून एक सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की गेले 10 वर्ष कोरोना नव्हता, गेले 10 वर्ष रोगराई नव्हती किंवा गेले 10 वर्ष ही जेवढी महामारी ह्या आता 1-1.5 वर्षामध्ये झालेली आहे ती नव्हती. मग त्यावेळी कुठे गेले होते ही सगळी माणसं? त्यावेळी कुठे गेले होते सगळे पुढारी की नाही चल आम्ही चालू करू किंवा आम्ही काय करू? आम्ही वारंवार पाठपुरावा केलाय. आम्ही कायम अगदी कोर्टापर्यंत गेलेलो आहेत. खेड तालुका असू दे, आंबेगाव तालुका असू दे, शिरूर तालुका असू दे, जुन्नर तालुका असू दे, ह्या सगळ्यांनी अगदी मावळ तालुक्यापासून सगळ्यांनी पाठपुरावा केलेला आहे. आज जे काही झालं ह्याला 100% शेतकऱ्यांचा पाठिंबा होता आणि तो कायम राहील. आज गोपीचंद पडळकर साहेबांनी जे काही केलं ते शिरूर तालुक्यात असू देत, आंबेगाव तालुका असू देत, खेड तालुका असू दे किंवा मावळ तालुका असू दे, ज्या तिथल्या पुढाऱ्यांनी ज्या शेतकऱ्याची बाजू घ्यायचा प्रयत्न केला तर शेतकरी कायम त्यांच्या पाठीमागे उभं राहील. ही वस्तुस्थिती आहे. कारण आम्ही गाडे मालक खूप समंजस आणि साधी भूमिका आहे. आम्हाला जर आंदोलनच करायची असती तर आम्ही बाकीच्यांसारखी खूप वेगळ्या पद्धतीने आंदोलन केली असती. 10 वर्ष सगळ्यांना माहिती आहे शेतकरी हा दाबला की दाबला जातो. त्यामुळं आम्हाला दाबलं गेलंय
थोडासा आमचा उद्रेक होत चाललाय, तर त्याला आता कुणीतरी कोरोनाचं कारण देतंय, कुणीतरी राजकीय स्वरूप देतंय. तर शेतकरी म्हणून किंवा एक गाडा मालक म्हणून माझी विनंती आहे तुम्हा सगळ्या राजकीय मंडळींना आणि त्या पेट्यावाल्यांना, एकदा दावणीला या तुम्ही, आमच्या दावणीला या, एकदा पहा काय चालू आहे आणि मग आपल्याला खरंच वाटेल. पत्रकार साहेब, माझी पण तुम्हाला विनंती आहे, एकदा सगळ्यांना घेऊन या तुम्ही आमच्या दावणीला. नक्कीच सागरजी, तुम्हाला आज ज्यावेळेला तुम्ही पुढच्या आवाहन प्रवासासाठी करताय, आम्ही सगळ्यांना. पत्रकारही येथील राजकारण्यांना देखील यावं लागेल. कारण काय आहे की ज्यावेळेला मतं मागायची असतात त्यावेळेला दारी तर यावंच लागतं. मात्र ज्यावेळेला अशा प्रकारचा कळीचा मुद्दा उपस्थित होतो त्यावेळेला त्यावरून राजकारण होतं आणि म्हणून मग प्रश्न पडतात की खऱ्या अर्थानं हा गनिमी कावा होता की प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर, प्रशासनाबरोबर असलेली ही हातमिळवणी होती. एका बाजूला हा संपूर्ण प्रश्न न्यायालयामध्ये असताना, न्याय प्रविष्ट असताना, न्यायालयाने या संदर्भातली बंदी घातलेली असताना देखील राज्यात ज्यावेळेला बैलगाडा शर्यत होते, बैलगाडा शर्यतीला कुणाचाही विरोध नाही, मात्र मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, हा जो आव आणला जातो त्यावरती असलेला हा संपूर्ण आक्षेप आहे. त्यानंतर कायदेतज्ञ ॲडव्होकेट अमित शिंदे यांच्याकडे देखील आपण जाणार आहोत. एका छोट्याशा ब्रेक नंतर आम्ही लगेच परततोय. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज लोकशाही विशेषमध्ये आपण चर्चा करता आहोत ती म्हणजे बैलगाडा शर्यतीचं आयोजन आणि त्यानंतर झालेल्या गनिमी काव्यासंदर्भात. मात्र हा गनिमी कावा की हातमिळवणी या संदर्भात आपण चर्चा करतो आहोत. काँग्रेस प्रवक्त्या हेमलता पाटील, शेतकरी सागर टाकळकर, शेतकरी नेते सदाभाऊ खोत आणि कायदेतज्ञ ॲडव्होकेट अमित शिंदे देखील आपल्यासोबत आहे. ब्रेकवर जाण्याआधीपर्यंत ज्या प्रकारे सरकारची बाजू मांडण्यात आली, त्याचबरोबर विरोधकांची बाजू मांडण्यात आली किंवा शेतकरी नेत्यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र सागर टाकळकर यांनी हात जोडून विनंती केली की खरोखर कधीतरी गावणीला या आणि त्या ठिकाणी नेमकं घडतंय काय हे देखील पाहण्याचा प्रयत्न करा. कायदेतज्ञ ॲडव्होकेट अमित शिंदे यांना मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की एका बाजूला न्यायव्यवस्था जी आहे, काहीतरी पेटा संस्था त्या ठिकाणी समोर जाते, याचिका दाखल करते, त्यावरती निर्णय घेते, त्या घेतलेल्या निर्णयाच्या किंवा त्या आदेशांचं पालन करणं हे सगळ्यांसाठी बंधनकारक असताना न्यायप्रविष्ट असलेला हा विषय राजकारणी मंडळी खरोखर सोडू इच्छित आहेत का? आज जो घडला प्रकार झाला त्यानंतर गुन्हे दाखल करण्यासंदर्भातली वक्तव्य केली गेली, गुन्हा अद्यापपर्यंत दाखल झालेला नाही आहे. त्याचबरोबर पडळकर असतील, सदाभाऊ असतील यांनी माध्यमांशी बोलताना एक गोष्ट स्पष्ट केली की आम्ही आयोजन केलेलंच नाही आहे, शेतकरी त्या ठिकाणी आले आणि शेतकऱ्यांनी आयोजित केलेली ही स्पर्धा आम्ही फक्त पाहण्यासाठी त्या ठिकाणी दाखल झालो. मात्र ॲडव्होकेट अमित शिंदेजी, न्याय आणि त्यांना दिलेले आदेश, न्यायालयानं दिलेले आदेश यांचं पालन झालं नसेल तर येत्या काळात गुन्हे दाखल होतील का? या कारवाईला सगळे सामोरे जातील का? मुळात आपण जर बघितलं तर या शर्यतीचं आयोजन आणि या सगळ्याची एकंदरीत पहिला पार्श्वभूमी बघितली पाहिजे. लोकांना कशा प्रकारे बुद्धू बनवलं जातंय. तर मुळात अॅनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया विरुद्ध ए नागराजा अँड ऑदर्स या केसमध्ये 2014 साली सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला की बैल हा प्राणी हा पळण्यासाठी नाहीये, तो शेतीची कामं करू शकतो, पण तो पळतो का? कारण लोक, आजूबाजूचे लोक आरडाओरडा करतात, त्याला टोचतात, अशा पद्धतीनं त्याच्यावर हिंसाचार होतो आणि म्हणून त्याला पळवू नका. जल्लीकट्टू आणि महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती याच्यावरती सर्वोच्च न्यायालयानं बंदी घातली. मुळात ही बंदी घालताना सर्वात पहिला ही गोष्ट नमूद करावी लागेल की केंद्र शासनानं त्या संदर्भात 11/7/2011 रोजी नोटिफिकेशन काढलं होतं आणि ते नोटिफिकेशन योग्य आहे असं मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं मत देताना केंद्र सरकारचं नोटिफिकेशन त्यांनी फेल्ड केलेलं आहे. त्यामुळं केंद्र सरकारनं पहिल्यांदा याच्यावरती बंदी घालण्याबद्दलचा विषय पुढे आणलेला आहे आणि त्यामुळं मुळातच हे आता जे चालू आहे, राज्य सरकारनं बंदी उठला, राज्य सरकारनं त्याच्यावरती बाकीचं काही करावं, तर हा मुळात ही बनवेगिरी आहे, राजकीय बनवेगिरी आहे. स्टंटबाजी करण्यापेक्षा जर खरोखर बैलगाडीचा आणि बैलांचा कळवळ असेल तर यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटचं नोटिफिकेशन रद्द करा म्हणून केंद्र सरकारला एक तरी पत्र आजपर्यंत दिलं का हे त्यांनी सांगितलं पाहिजे. बरं, सदाभाऊ खोत यांना आपण प्रश्न करूयात. अमित शिंदे, आपण जे म्हणालात, सदाभाऊ, केंद्र सरकारकडे या संदर्भातली मागणी केली गेली का? कारण ज्या वेळेला आपण बैलगाडा शर्यत आणि त्याच्याबद्दल चर्चा करतो त्यावेळेला सरकार एकमेकांकडे बोट दाखवतं, न्यायालयाकडे बोट दाखवलं जातं. मात्र या संदर्भामध्ये जर केंद्राकडे अपील केलं तर मात्र हा मार्ग सुकर होऊ शकतो का? आणि मग अशा प्रकारे गनिमी कावा किंवा बनवाबनवी करण्याची वेळ येणार नाही? सदाभाऊ.
सदाभाऊ यांच्याकडे आपण पुन्हा एकदा जाणार आहोत. तत्पूर्वी हेमलता पाटीलजी, आज ॲडव्होकेट अमित शिंदे म्हणतात की केंद्रानं हे सगळं करावं, राज्याला हे मान्य आहे का? हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, आता जे बोलले ऍडव्होकेट ते अतिशय योग्य आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही गेले 5 वर्ष आपण बघितलं की देवेंद्र फडणवीस हे सरकारमध्ये मुख्यमंत्री होते, केंद्रामध्ये त्यांचं सरकार होतं, राज्यामध्ये त्यांचं सरकार होतं. आता जे पडळकर बोलतायत की सदाभाऊ खोत बोलतायत किंवा ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या बाबतीत यांना कळवळ आल्याचं हे दाखवतायत, तर यांना खरंच वाटत असतं तर तेव्हाच देवेंद्र फडणवीसांनी नरेंद्र मोदींकडे शब्द टाकला असता, केंद्र सरकारकडे गेले असते आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये परत रिट पिटिशन दाखल करू शकले असते. परंतु हे तेव्हा काही करायचं नव्हतं. त्या संदर्भामध्ये फक्त एकीकडे शेतकऱ्यांना आम्हाला किती शेतकऱ्यांचं भलं करायचंय अशी बाजू द्यायची, दुसरीकडे बरोबर. हेमलताजी, सदाभाऊ पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपल्याकडे पुन्हा एकदा येतो. सदाभाऊ खोत, केंद्राकडे जर तुम्ही ही मागणी केली असती तर हा प्रश्न मार्गी लागला असताना ॲडव्होकेट अमित शिंदे यांनी देखील महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की केंद्राकडे जर या संदर्भामध्ये आपण मागणी केली तर काही बदल केले जाऊ शकतात आणि त्यानंतर मात्र बैलगाडा शर्यत या पुन्हा एकदा केल्या जाऊ शकतात, मात्र त्या घडूच नये अशी खरं तर राजकारण्यांची इच्छा आहे का? हॅलो, हा बोला सदाभाऊ. एक आहे की केंद्र सरकारनं 7 जानेवारी 2016 रोजी एक अधिसूचना जारी केली आणि बैलगाडा शर्यतीवरील काही अटी आधी शर्यतीला आधी राहून परवानगी देण्याचा निर्णय घेतला. त्या 7 जानेवारीच्या 2016च्या अधिसूचनेला सुद्धा प्राणी मित्रांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये अंतिम स्थगिती घेतली. म्हणजे हे पहिल्यांदा माहीत असलं पाहिजे. 6/4/2017 रोजी विधान सभेनं आणि विधान परिषदेनं एक विधेयक संमत करून बैलगाडी शर्यतीला परवानगी देण्याबाबतचा निर्णय घेतला. त्याला सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये प्राणी मित्रांनी स्थगिती घेतली आणि सर्वोच्च न्यायालयानं हे प्रकरण 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवण्याचा निर्णय झाला. आमचा प्रश्न हा आहे की तुम्ही 2 वर्षामध्ये एकही सुनावणी त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नावर घेऊ शकला नाही. आता काय म्हणणं एकचं मत आहे की नुसता शेतकऱ्याचा कळवळा आणत आहेत. आणि देशी गाय तुम्ही पाळलेल्या आहेत का कळवळा आणायला? अहो, शेणामतात किती हात घातलेले आहेत. गावगाड्यामध्ये तुम्ही बघितलं शेतकऱ्याच्या मुलाची गाय या ठिकाणी शेतकऱ्यानं सांभाळल्या, ती काय दुधाळ गाय म्हणून नाही सांभाळलेली. शेतकऱ्याच्या घरामध्ये आज खोंड आहेत, ते काय हे जो खिलारी जातीचा बैल आहे हा काही नुसता अवताला नसतो धरायचा. 400 वर्षाची परंपरा, यात्रेमध्ये मिरवणूक काढायची, पळवायची परंपरा ही 400 वर्षाची आहे. बरोबर आहे. मग आता यांत्रिकीकरण शेतीमध्ये झालेलं आहे. हा बैल आपण त्याला किती वर्ष बरोबर. सागर टाकळकरजी, मी आपल्याकडे येणारच आहे. सदाभाऊ, आपण एका बाजूला म्हणताय 400 वर्षांची परंपरा आहे, मात्र कोरोनाचा काळ बघता 10,000 शेतकऱ्यांनी अशा प्रकारे जमणं हे योग्य की अयोग्य? त्यानंतर माध्यमांसमोर या संदर्भातली प्रतिक्रिया देताना ते योग्य की अयोग्य? फक्त शेतकऱ्यांना पुढे करायचं, भावनिक आवाहन करायचं आणि न्यायालयानं दिलेला निर्णय जो आहे तो बाजूला सारायचा आणि एका बाजूला स्पर्धा घेऊनही दाखवायच्या, मात्र आपला त्यामध्ये सहभाग नाही हेही दाखवायचं. हे कितपत योग्य हे जाणून घेणार आहोत. शेतकऱ्यांची बाजू देखील जाणून घेणार आहोत. एका छोट्याशा ब्रेक नंतर आम्ही लगेच परततोय. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. चर्चा करतोय आपण गनिमी कावा की हात मिळवणी या विषयावरती, कारण राज्यामध्ये बैलगाडा शर्यती तर घडल्या, त्यानंतर आता गुन्हे दाखल होतात की नाही हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. याच संदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी आता थेट शेतकरी असलेले सागर टाकळकर यांच्याकडे जाऊयात. सागर टाकळकरजी, प्रत्येक वेळेला शेतकऱ्यांना पुढे करून जे आहे ते राजकारण खेळलं जात आहे का? फक्त भावनिक आवाहन करायचं, मात्र आपल्याला जे हवं ते साधायचं? कारण याचा येत्या काळातल्या होणाऱ्या निवडणुकांमध्ये, येत्या काळात मतं मागण्यासाठी याही गोष्टीचा वापर होणार, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. मात्र घडलं ते योग्य की अयोग्य आणि न्यायालयाचा अवमान झाला असं वाटतं का? सागर टाकळकर. मगजपासून आपल्या या चर्चासत्रामध्ये 2 दिग्गज राजकीय नेते, माझ्यापेक्षा वयाने, अनुभवाने आणि कारकिर्दीने मोठे असणारे दोन्ही राजकीय नेते
या प्रवक्त्यांनी आपल्याला सांगितलं आणि या दोघांमध्ये मगाचपासून खूप छान वाद चाललेत की नक्की चालू कुणी करायचंय आणि कुणी नाही करायचंय. पण या सगळ्यामध्ये 1966 साली बैल हा पाळीव प्राण्यामधनं जंगली प्राण्यामध्ये समावेश केला गेला. तेव्हापासून कुणाचं सरकार होतं शेतकऱ्यांनी नाही विचारलं तुम्हाला. त्यानंतर आता गेले 10 वर्ष कुणाचं सरकार होतं शेतकऱ्यांनी नाही विचारलं तुम्हाला. आता कुणाचं सरकार आहे शेतकऱ्याला काही देणं घेणं नाही. या गोष्टीवर शेतकऱ्याला फक्त एकाच गोष्टीचं देणं घेणं आहे, त्या जंगली प्राण्यामधनं तुम्ही त्याला काढून पाळीव प्राण्यामध्ये टाका. 1 मिनिट लागला तुम्हाला इकडून तिकडे करायला, 10 वर्ष का लागतात इकडून तिकडे करायला, याची अजून आम्हाला शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक कल्पना येऊन दिलेली नाही राजकीय मंडळींनी. दुसरी गोष्ट तुम्ही जे मगाशी म्हणला त्याप्रमाणे की आम्ही आता सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह असं आहे, आम्ही शर्यती का भरवतो. मगाशी आपले ऍडव्होकेट साहेब असे म्हणाले की उच्च न्यायालयाने किंवा न्यायालयाने असं सांगितले बैल हा शेतीच्या कामासाठी आहे. अगदी छोटंसं चालू एक उदाहरण देतो. मनुष्य प्रकार खूप आहे. मी, माझा भाऊ, माझा सख्खा चुलत भाऊ अशी खूप मंडळी आहेत. आम्ही सगळे शिक्षणासाठी नाही बनलेलो. माझ्यामध्ये शिक्षणाची कॅपॅबिलिटी असेल तर कुणामध्ये खेळाची आहे, कुणामध्ये बौद्धिक वेगळी आहे, कुणामध्ये पळण्याची आहे, कुणामध्ये वेगळी काहीतरी आहे. अगदी त्या पद्धतीने अवताची बैल वेगळी, गाड्याची बैल वेगळी, त्यानंतर देखाव्याची बैल वेगळी, अशी पण काही बैल आहेत ज्यांना पळता येत नाही. अवताला झोपत बसतात पण दिसायला अप्रतिम, ती देवाच्या पालखीसाठी वापरली जातात. त्यामुळे असं अजिबात समजू नये की फक्त शेतीच्या कामालाच बैल वापरला गेला पाहिजे. आणि शेतकरी काय करतोय त्याच्यातले गुण, हे गुण समाजापुढे आणतोय. पळवतो म्हणजे काय करतो, सगळेच नाही पळत, 100 100 नाही पळत, 100 10 पळतात आणि त्यांना फोकसमध्ये आणायचं काम. असं समजा शेतकरी ही एक कोचिंग संस्था आहे आणि बाकीच्यांच्या त्या मुलांना, जी खूप गुणवंत मुलं आहेत त्या मुलांना फोकसमध्ये आणायचं काम हा शेतकरी करतो. त्यामुळं सगळ्यात पहिलं शेतकऱ्यांची बाजू समजून घ्या. राजकीय मंडळींना मी परत एक विनंती करतो, अजिबात वादविवाद घालू नका. 66 सालापासून बैल हा जंगली प्राण्यांमध्ये गेलाय. आजपर्यंत जंगली प्राण्यांमध्ये आहे. गोमाता होती आमची. बरोबर आहे सागरजी, आपण जो मुद्दा उपस्थित केला, फार वेळ न दवडता आपण एक काम करूयात. ॲडव्होकेट अमित शिंदे यांच्याकडे जाऊयात. ॲडव्होकेट अमित शिंदेजी, जो निर्णय घेण्यासाठी 1 मिनिट लागला तो निर्णय बदलण्यासाठी 10 वर्षाचा कालावधी का लागतोय? जर आपण कायद्यानुसार जायचं ठरवलं तर या सगळ्यांची सुरुवात कोणी करायला हवी, राज्य सरकार की केंद्र सरकार? आणि मग कुणी अपील केल्यानंतर हा कायद्यात करण्यात आलेला किंवा बैल जो आहे पाळीव प्राण्यामध्ये आणणं आणि तो जंगली प्राणी नसल्याचं सिद्ध करणं, हे पुन्हा जर आपल्याला रिव्हर्स करायचं असेल तर यासाठीची प्रोसेस काय? अगदी थोडक्यात सांगा, कारण वेळ आपला कमी शिल्लक आहे. ॲडव्होकेट अमित शिंदे. निश्चितपणानं सागरजींनी जे सांगितले ते अतिशय महत्वाचं आहे की याच्यासाठी मार्ग काय, आपल्याला मार्ग शोधायचा आहे, केवळ स्टंटबाजी करायची नाही आहे. तर याच्यासाठी जो मार्ग आहे तो म्हणजे भारतानं आपल्याला न्यायालयाने जो निर्णय दिला तो क्रुएल्टी टू ॲनिमल ऍक्टचं उल्लंघन झालं म्हणून त्याबद्दलचं जजमेंट दिले, तो एक न्याय निवाडा आहे. परंतु त्याच्यावरती केंद्र शासनानं जी संसद बसलेली आहे, आपल्या देशाची जर सर्वोच्च कुठली संस्था असेल तर ती संसद आहे. संसदेमध्ये कायदे तयार केले जातात. भारतीय राज्यघटनेला अनुसरून त्याच्या तत्वांना बाधा न आणता संसदेमध्ये हे याच्याबद्दलचा कायदा केला जाऊ शकतो. त्यामुळे हा प्रश्न हा पूर्णतः केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. आता सदाभाऊ खोत मगाशी म्हणाले की राज्य सरकारनं बऱ्याच प्रयत्न केले परंतु त्याच्यामध्ये प्राणी मित्रांनी खोडा घातला. तर मुळात प्राणी मित्रांनी खोडा घातला असं जर म्हणत असतील तर त्या संदर्भात पावलं उचलण्याची जबाबदारी आहे. म्हणजे याच्यामध्ये सदाभाऊंनी एक गोष्ट सांगितली नाहीये की या प्राणी मित्रांमध्ये भाजपच्या मनेका गांधी सुद्धा आहेत. तर तुम्ही तुमच्याच पक्षाच्या मनेका गांधींना एकदा समजावून सांगायची भूमिका घ्याल का? त्यांच्या घरासमोर बरोबर. ॲडव्होकेट अमित शिंदेजी, मूळ मुद्द्याला आपण सगळ्यांनी मिळून आता हात घातलेला आहे की सदाभाऊ खोत, केंद्र जर या संदर्भामध्ये संसदेमध्ये जर त्या ठिकाणी नियम पारित केला जाणार असेल, कायदा पारित केला जाणार असेल तर हा प्रश्न मार्गी लागू शकतो आणि हे तुम्ही करणार आहात का, हे जाणून घेऊयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. आम्ही लगेच परततोय. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सदाभाऊ खोत यांच्याकडे जाऊयात. सदाभाऊ, संसदेमध्ये या संदर्भातला कायदा जर पारित झाला तर यावरती तोडगा निघू शकतो, आपण याचा पाठपुरावा करणार का? सर, मला वाटतं की या विषयाकडे राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहणं अत्यंत गरजेचं आहे. बरोबर. कारण 2011 साली अधिसूचना निघालेली होती आणि त्यावेळी बैल हा
पाळीव प्राणींनाही जंगली प्राणीच्या यादीमध्ये टाकला गेला आणि त्या आधारे बैलगाडीवरती सर्वोच्च न्यायालयानं शर्यतीवरती बंदी आणलेली होती. मग आपण असं करायला गेलो की मग त्यावेळेच्या सरकारनं घटनेमध्ये का बदल केला नाही, तर असं करून आपल्याला चालणार नाही. आता जर न्यायालयासमोर एखादं प्रकरण प्रलंबित असेल तर तिथला पहिल्यांदा निकाल आपल्याला तातडीनं घ्यावा लागेल आणि तो निकाल शेतकऱ्याच्या बाजूने लागला तर आनंद आहे, शेतकऱ्याच्या विरोधामध्ये गेला तर आम्ही सगळी मिळून केंद्राच्या दारात येतो, याला तयार आहोत. तर प्रश्न शेवटी एकट्या राज्याचा नाही, तो अखंड देशाचा प्रश्न आहे. आणि आज तामिळनाडूमध्ये कर्नाटकमध्ये बैलगाडी शर्यतीवरती बंदी नाही आहे. त्या राज्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये स्वतंत्र राज्याचा कायदा केलेला होता आणि म्हणून मला वाटतं की या प्रश्नाकडे राज्य सरकारनं आता गांभीर्यानं पाहणं गरजेचं. बरं, राज्य सरकार या बाबतीत गांभीर्यानं पाहणार का? हेमलता पाटीलजी, सदाभाऊ आपल्याकडे येतो. हेमलता पाटीलजी, पुन्हा एकदा राज्य आणि केंद्र न करता, मला माहिती आहे जसं तुम्ही मगाशी उल्लेख केलात की शेतकऱ्याची लेक आहे आणि शेती किंवा त्या ठिकाणी असलेला बैल गाय हे आपल्यासाठी किती पूजनीय आहे हे आपण सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र आता राज्य सरकार हा प्रश्न गांभीर्यानं घेईल का आणि केंद्रानं तो गांभीर्यानं घ्यावा हे तुम्ही त्यांना भाग पाडणार आहात का? कारण प्रश्न आपल्या शेतकऱ्यांचा आहे. हेमलताजी, सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी मगाशी जसं म्हटलं की शेतकऱ्यांच्या सगळ्या प्रश्नांची मी अवगत आहे. माझं सगळं आयुष्यच मी शेतकऱ्यांची माहिती आहे, सगळ्यात महत्वाचं. दुसरी गोष्ट, आता सदाभाऊंच्या बोलण्यावर एक लक्षात आलं की केंद्र सरकारकडे जाऊन आपल्या मागण्या मागण्याची भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही नेत्यामध्ये हिंमत नाहीये. हे फक्त राज्यामध्ये फक्त त्यांची ट्यूटी चालते, पण केंद्राकडे जाऊन काही जबाबदारीने कुठलं मत मांडणं त्यांना शक्य नाही. परंतु राज्य सरकारची प्रतिनिधी म्हणून मी अतिशय जबाबदारीने सांगते की हा प्रश्न केंद्र सरकारच्या दारामध्ये आम्ही जरूर देऊ. केंद्र सरकारला हा संपूर्ण प्रश्न म्हणजे पाळीव प्राणी किंवा जंगली प्राणी या सगळ्या गोष्टी अवगत करून केंद्र सरकारच्या दरबारामध्ये राज्य सरकारच्या मार्फत हा प्रश्न मांडला जाईल. आणि दुसरी गोष्ट, सर्वोच्च न्यायालयामध्ये या केसच्या संदर्भात जे काही करणं राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये, राज्य सरकारची जी काही जबाबदारी, राज्य सरकारच्या अखत्यारीत जे आहे ते करण्यासाठी हेमलताजी आपण कटिबद्ध आहात. सदाभाऊ खोत म्हणतायत की जर शेतकऱ्यांच्या विरोधात निकाल लागला तर आपण सरकारसमोर जाऊ आणि थेटपणे त्या ठिकाणी आंदोलनही करू. शेतकरी असलेले सागर टाकळकर यांच्याकडे येतो. सागरजी, राजकारणी मंडळी जरी एकमेकांवरती जबाबदारी ढकलत असले आणि जर म्हटलं जातं की ही जनभावना आहे, शेतकऱ्यांची भावना आहे आणि बैलगाडा शर्यती व्हाव्यात, आता काय शेतकऱ्यांनाच पुढाकार घ्यावा लागणार आहे की नेत्यांवरती अवलंबून राहणार आहात? सागर टाकळकर. नाही, आता नेत्यांवरती अवलंबून नाही राहणार. ह्याचे पडसाद त्यांना इलेक्शन मध्ये भोगावेच लागतील. हा पहिला इशारा एक गाडा मालक म्हणून सांगतो मी. आमचं घरदार देखील राजकीय पिढीमधलं आहे, तरीही त्या गोष्टीला थोडंसं मागं ठेवून मी आज सांगतो की येणाऱ्या इलेक्शन मध्ये जर गाडे चालू झाले नाहीत तर ह्या सगळ्यांना ह्याचे परिणाम 100% भोगावे लागतील. दुसरी गोष्ट, ज्यावेळी शेतकऱ्यांनी आपली बैल पळवायचा प्रयत्न केलाय त्यावेळी शेतकऱ्यावरती केसेस झालेल्या आहेत. मगाशी देखील असं ठरलंय बहुतेक त्या जरेच्या इथे की शेतकऱ्यांवरती केसेस करायचे आहेत. आता सगळ्या राजकारण्यांनी हात वर केलेत. आम्ही नव्हती भरवली, ती शेतकऱ्यांच्या पुढाकाराने भरवली. आमचा त्यात काही संबंध नाही. नावं तुमची दिली गेली आहेत, राजकीय पुढाऱ्यांना नावं ही तुमची दिली गेली आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांवरती ढकललं जाईल. एक लक्षात ठेवायचं, शेतकऱ्याच्या घरात दावणीला 4 बैल आहेत, तो गेली 10 वर्ष सांभाळतोय. त्याच्या प्रपंचाला एवढीसा धक्का नाही. त्याची बायका मुलं आजही तितकीच सुखी आहे जितकी पहिली 10 वर्ष होती. दुःख एकाच गोष्टीचं आहे की त्या बैलांना पळवता येत नाही. पण ह्याचे परिणाम हळूहळू दिसतील आणि शेतकऱ्यांच्या मार्फत दिलेला इशारा आपण सगळ्यांनी पाहिला. मात्र आता वेळीच राजकारण्यांनी या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचा गनिमी कावा किंवा हात मिळवणी हे राजकारणापुरती मर्यादित ठेवावं. मात्र फक्त बैलगाडा शर्यतींच्या बाबतीत जर आपण म्हणत असू तर खऱ्या अर्थानं कायदेशीर मार्गानं काय करता येईल या पद्धतीनं तोडगा काढणं अत्यंत आवश्यक आहे. धन्यवाद हेमलता पाटीलजी, सागर टाकळकर, सदाभाऊ खोत आणि ॲडव्होकेट अमित शिंदे. आपण या चर्चासत्रामध्ये आमच्यासोबत जोडला गेला होता त्यासाठी. काय घडलं हे माहिती नाही, मात्र येत्या काळात फक्त शेतकऱ्यांवरती जर गुन्हे दाखल होणार असतील तर यात शेतकऱ्यांचा वापर केला गेलेला आहे का हे डोळसपणे शेतकऱ्यांनी पाहण्याची गरज आहे. आयोजकांवरती काय कारवाई होते? खरोखर आयोजन शेतकऱ्यांनी केलं की राजकारणासाठी केलं गेलं याकडे जनतेनं डोळसपणे पाहण्याची गरज आहे. आजच्या लोकशाही विशेषमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकशाही न्यूज.